हॅलो हाय वेलकम. मी आहे तुमचं होस्ट. स्वागत आहे तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे द रिपोर्टर प्रतीक. आज आपल्या सोबत आहे एक अशी व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांना अन्न, निवारा आणि आधार मिळालेला आहे. यशवंत सर लाकडे. ही जस्ट नॉट द नेम, ते एक संकल्प आहे. यशवंत सर लाकडे त्यांचा हा सामाजिक उपक्रम अनेक लोकांच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन आलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहे त्यांच्या प्रेरणादायी कहाणी, त्यांच्या वाटचाली आणि समाजासाठी त्यांनी केलेले योगदान. चला तर स्वागत करूया यशवंत सर यांचं आणि लेट्स गेट इन्स्पायर्ड. तर मित्रांनो, हे आहे आपले यशवंत सर. सर नमस्कार. 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 तर आज आपण शेल्टर बघायला आलेलो आहे सरांचं. तर हे आपलं पूर्ण शेल्टरचा परिसर आहे. सर, ह्या शेल्टरची सुरुवात का झाली आणि केव्हा स्थापना झाली आहे शेल्टरची? 2010 ला एक अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मी काही दिवस रस्त्यावर होतो हा. आणि तेव्हा कळालं की रस्त्यावर राहणं म्हणजे काय, म्हणजे एक होमलेस म्हणजे काय, बेघर म्हणजे काय. आणि मग ते थोडस मनात असं वाटलं, नाही काहीतरी वेगळं बदल झाला पाहिजे. आणि मग त्या हिशोबाने मग 2012 आम्ही नाशिकमध्ये पहिलं बेघर निवारा केंद्र वकीलवाडीत इथं स्थापन केलं. आणि मग सतत त्यांचं बेघरामध्ये म्हणजे आम्ही त्यांना आणायचो. म्हणजे बेघर म्हणजे कोणते रस्त्यावर राहतात, पाईप मध्ये राहतात, बस स्टँडला राहतात, रेल्वे स्टेशनला राहतात, असे लोक ज्यांना कोणी सांभाळत बेघर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ज्यांचं या जगामध्ये म्हणजे कोणी नाही उरलेलं आहे किंवा ज्यांना कोणी सहकार्य करत नाही, फॅमिली सपोर्ट करत नाही, अशा लोकांना सपोर्ट करायचं तुम्ही कार्य करताय? हो. ओके. तर पहिले तर आपण सगळ्यात आधी शेल्टर बघून घेऊया. तुमच्या हिशोबाने तुम्ही आम्हाला दाखवा. ओके. काय? चला मित्रांनो, हे आमचं माणुसकी बेघर निवारा केंद्र. तर मित्रांनो, सगळ्यात आत मध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे टीव्ही बघायला भेटतो. म्हणजे एंटरटेनमेंटची सुद्धा फ्री मध्ये सोय केलेली आहे. तुम्ही आता इथे बघू शकता. तर पुढे जाऊयात. हे आमचे सगळे साथी आहेत. जेवण चालू आहे. तुम्ही सगळे लोक जेवण सुद्धा यांना प्रोव्हाइड करण्यात येत आहे, ते पण मोफत मध्ये. हे आमचे साथी इथं आहेत. पूर्ण शेल्टर मध्ये सगळीकडे रूम्स वगैरे आहे अवेलेबल करून दिलेले. कॉट बेस्ड सिस्टम आहे. याचे शुल्क काहीच पैसे घेतले जात नाही या गोष्टींचे. तू नाही जेवण केलं? इथे देखील तुम्ही की सगळे लोक आहेत, रेस्ट करताय, जेवण करत आहे. तर 2 मिनिटं आपण संवाद साधून घेऊ. चप्पल काढा, जेवण करते. चप्पल करा. तर इथे बघू शकता बाबा जेवण करत होते. बाबा नमस्कार. माझं नाव प्रतीक जगताप. मी नाशिकचाच रहिवासी आहे आणि आपलं युट्यूब चॅनल मार्फत आपण चांगला मेसेज पोहोचवतोय लोकांपर्यंत की साहेब जे कार्य करताय काय. तर तुमचं नाव सांगा मला. तुकाराम एकनाथ गोरे. बरं, तुम्ही सांगा मला. तुकाराम एकनाथ. 3-4 दिवस झाले. 10 तारखेपासून 3-4 दिवस. तर इथे राहणं, खाणं, पिणं कसं आहे? ओके ना? काही गोष्टीचा त्रास काय असेल तर सांगा, आम्ही सरांना सांगतो. तर याच्या आधी साहेब तुम्ही काय करत होते आणि तुम्ही इथे कसं काय आले? मी याच्या आधी HLO होतो. ओके. म्हणजे रिटायर झाल्यानंतर मी घरी बंगला बांधला शिवाजीनगर उदर. त्याच्यानंतर शेती घेतली 3 बिघे. परंतु दोन्ही मुलं मला सांभाळत नाही. बापरे. दोन्ही मुलं सांभाळत इकडं मग पैशांचं वगैरे काय नाही. पेन्शन मिळते मला. भेटते. हो, 1600 रुपये मिळते. फार कमी. एवढ्या गोष्टींमध्ये सगळं तुम्ही करताय, मग काय प्रॉब्लेमच बघू शकता मित्रांनो. म्हणजे इथे कोणाला काय प्रॉब्लेम आहे आणि कोणाला काय आपण काय सांगू शकत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता इथे सगळ्यांची मैफिलच जमली जशी काय. तर इथे एक कलाकार देखील सुद्धा आहे. तर ते कलाकारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतात. तर हे बाबा आहेत इथे. बाबा तुमचं नाव काय? बाजीराव गोविंदराव फड साहेब इथे आहेत. तर हे छानशी अशी बासुरी सुद्धा वाजवतात. तर ते बासुरी सुद्धा वाजवून दाखवणार आहे. बसा तुम्ही, बसा दादा, बसा.
तुम्ही बसू. तर मित्रांनो, एक कलाकार नेहमी टाळ्यांसाठी उपाशी असतो, तर बाबांसाठी पहिले टाळ झालेलं पाहिजे. कलाकाराची भूक म्हणजे टाळ्या असतं हे मला माहिती आहे. आपण बाबांना ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे अजून एक व्यक्ती आहे. आजोबा, तुमचं नाव काय आहे? माझा नाना आहे साहेब इथे आहे. तर हे अंध व्यक्ती आहेत. तर तुम्हाला इथे केव्हा आले तुम्ही हे सांगू शकता का मला? मला झाले असतील 4-5 महिने. 4-5 महिने. मग तुम्हाला इथला पत्ता कुठून भेटला? मला सिद्धेश्वर सिबेसवरून भेटला. मग तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम आहे काही गोष्टींचा? कुठलाच प्रॉब्लेम नाही. पैसे वगैरे कोणी काय मागितले? कोणीच जेवण वगैरे कसं इथे? नाही. एकदम उत्कृष्ट जेवण. उत्कृष्ट जेवण आहे. बाकी तुमचं इथे दिवस कसा जातो मग? एकदम चांगल्यापैकी जातो. ओके. इथे तुम्ही बघू शकता सगळ्या लोकांना प्रॉपर सहवास झालेला आहे. सगळेजण प्रॉपरली राहता, खाता, पिता आहे, एन्जॉय करता आहे. फक्त याच्या मागे एकच व्यक्तीचं नाव घेऊ शकतो आपण, यशवंत लाकडे साहेब. तुम्ही बघू शकता साहेब इथे सगळ्यांसोबत बसलेले आहेत. तर आपण पुढे जाऊयात आता. खानावळकडे जाऊया. छोटस खानावळचं दृश्य बघूया. पण काढून घेऊ आपण. हो. इकडेच असतं, इकडनं जातो. हे आमचं स्वयंपाकघर आहे. छानसं असं स्वयंपाकघर इथे तयार केलेलं आहे साहेबांनी. सगळ्यांचं इथे जेवणाची सोय होती. इथे आपण असं बोलू शकतो. इथं स्वयंपाक बनवला जातो सगळं असं. तर बघू शकता सगळं क्लिनिनेस हायजीन मेंटेन केलेलं आहे सगळं. आम्ही आल्यावर सुद्धा आम्हाला साहेबांनी टायगर बिस्किट त्याचे पाकिट दिले आणि बोलले आधी जेवण काहीतरी खाऊन घ्या, त्याच्यानंतर पुढे शूटिंगला आपण काहीतरी सुरुवात करूया. चला पुढे. आमच्या या माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून आमचे सर्व साथी, इथे राहणारे सर्व आमचे साथी, हे स्वमेहनतीने आम्ही परसबाग निर्माण केलेली आहे. परसबागाच्या माध्यमातून एवढं साहेब थोडं श्रमदानही होतं आणि हे सगळं करताना एक वेगळा मनस्वी आनंद होतो की काहीतरी वेगळं करूया. आता आम्ही भाज्या लावलेल्या आहेत, फुलांची झाडं आहेत, हे तुम्ही प्रत्यक्षात बघा. आणि हे आपण सगळं साहेबांचं सांगताच हे बघून घ्या. तर आपण आधी बघूनच घेऊया. बोलण्यापेक्षा हे इथं सगळं हे इथं काय लावलं दादा? इथं भुईमुंग लागलेलं आहे, हे बीट आहे, अरे वा, ही भेंडी आहे, ही कोथिंबीर लावलेली आहे, ही कोथिंबीर आहे, आणि अजून दुसरं काय आहे का? हो हाय, इथे कोथिंबीर आहे, हे कोथिंबीर, मिरची, हे मिरची झाड, पालक आहे, हे पालक, पोह्याचे झाड, याची भजी वगैरे किंवा असं खाता येतं, आरोग्यासाठी चांगलं असतं. हे पुदिना आहे, बघू शकता मित्रांनो, पुदिना आहे. त्याच्यानंतर इथे थोडस खत बनवायचा प्रयत्न केलेला आहे. इथं मशागत चालू आहे. मशागत चालू आहे. त्याच्यानंतर हे आहे आळूचे, आरफ्याचे पानं बोलू शकतो आपण, आरफा किंवा आळूचे पानं. त्याच्यानंतर इथे छोटस अजून पुढे गार्डन तयार केलेलं आहे. हे बघा, हे सगळं असं आम्ही लावणं चालू आहे. जे वालाची झाडे, काकडी आहे, इकडे भोपळ्याची पण आहे. हे बघा, उद्देश एवढाच आहे, या परसबागेच्या माध्यमातून भाजीपालाही मिळतो इथे हे करण्यासाठी, आणि थोडंसं श्रमदान केलं आणि थोडंसं व्यायामही होतो, आणि सगळे आमचे साथी आहेत. इथे आपण आता इथे बघू शकता तुम्ही, लहान बाळ सुद्धा आहे. छोटं सैनिक असं संबोधित केलं जातं साहेबांच्या मार्गी. त्याच्यानंतर इथे एक ताई सुद्धा आहे. तर ताईंना आपण 2 प्रश्न विचारूया. तर ताई, तुम्ही इथे किती दिवसांपासून आहे? मला झाले 1 वर्ष जवळपास. 1 वर्ष. बरं, जेवणा खावण्याचा काही पैसे वगैरे काही कोणी नाही, घेतले? काहीच काहीच पैसे नाही. नाही.
सगळं सगळं free असतं. मोफत मध्ये चालू आहे. सगळंच, हो. बाकी दवाखान्याचं वगैरे काही सगळं झालं फ्री तर असतं. सगळं फ्री हो. मध्ये असतं. तुमचं नाव काय? सपना अल्लाट, तुम्ही कुठले आहेत? नागपूर. नागपूर. ओके. तुम्ही बघू शकता मित्रांनो, नागपूरवरून सुद्धा इथे नाशिकमध्ये लोक आलेले आहेत, जे इथे सगळं फ्रीमध्ये राहता आहेत, निवास घेतलेला आहे प्रत्येकाने. बरं ताई, मला एक सांगा, म्हणजे काय फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही इथे आलेत का? हो हो, माझे मिस्टर खूप ड्रिंक करायचे आणि म्हणजे आम्ही मुंबईला राहतो. त्यांनी जॉब वगैरे सगळं सोडलं आणि रेंट वगैरे नाही भरायचे, मग मला तिथून निघावं लागलं. मग मला कुठे सहारा नव्हता. स्टेशनवर मला एक फ्रेंड भेटली, ते मला इथे घेऊन आली आणि इथे आल्यानंतर सगळं फ्री मिळतं. Free साबण, मध्ये आहे सगळं सगळं. सगळंच. 1 वर्ष होतं. आणि तुम्ही 1 वर्षापासून इथे आहात. 1 वर्ष. ओके. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुम्हाला तर तुम्ही बघितले ते महिला सुद्धा सहवासी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर एक भला माणूस होता, त्यांनी एक नाही, भेटवस्तू. आमचे हे साथी आहेत. अच्छा, साथी आहेत त्यांच्या त्यांनी. साथीने हे एक त्यांना एक कार्य आवडल्यामुळे त्यांनी आमच्या साथीने एक जम्बो टिफिन आहे. हम्म. 9,000 किमतीचा जम्बो टिफिन आम्हाला गिफ्ट दिलं म्हणजे तुम्हाला जेवण आणायसाठी. कोणाला अजून काही द्यायचं असेल, अन्न धान्य, काही कपडे वगैरे द्यायचे असतील, ते सुद्धा तुम्ही इथे येऊन देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथे भेट दिलेली आहे यशवंत साहेबांना, त्यांच्या शेल्टरला दिलेली आहे भेट. साहेब, तुमचा वेळ आणि तुम्ही जी आम्हाला हॉस्पिटॅलिटी दिली त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. 2 शब्द आमच्या नवीन पिढीसाठी तुमच्या मार्फत. मी सगळ्या युवांना सांगू इच्छितो, हे विश्व खूप सुंदर आहे, त्याला सकारात्मकतेने बघा. आपल्या आईवडिलांना सांभाळा, आजोबांना सांभाळा, इतरांवर प्रेम करा, माणसांवर प्रेम करा, सर्व प्राण्यांवर प्रेम करा. प्रेम जर आपण केलं तर प्रेम मिळतं. हे शरीर नश्वर आहे, काही दिवसाचा आपण पाहुणा असतो. मग आहे त्या क्षणाचा आनंद घ्या, प्रेम वाटा, आनंदी राहा, माणसं जपा. आज माणुसकी दुर्मिळ होत चालली, म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न करतो. तुम्ही इथं आलात, छान वाटलं, धन्यवाद. असंच येत राहा. तुम्हाला जर कोणी अनाथ, बेघर महिला पुरुष दिसले तर नक्कीच आमच्याकडे पाठवा. त्यांचं परत एकदा त्यांचं राहणं, खाणं, अंथरूण, पांघरूण, तेल, साबण, शॅम्पू सगळं आम्ही, इव्हन कपडा बँक सुद्धा आहे आमची, हे सगळं आम्ही विनामूल्य देतो. यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळत नाही. आता आम्ही स्वयाच्याने आणि आता लोकसहभागातून आम्ही छोटासा प्रयत्न करतो आहे. या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं प्रतीक आणि त्यांच्या कुटुंबियाचे फार मोठे आभार, म्हणजे सहकार्य करतातच, असं काही नाही. आणि आता तुम्ही सुद्धा या आमच्या या माणुसकी बेघर निवारामध्ये या, बघा आम्ही माणसं कसं जोडतो. आमचं हे माणसं, मनातले जे माणसं आहेत अतिशय सुंदर आहेत, चांगले आहेत. एकदा या, भेट द्या, आशीर्वाद द्या, एवढीच नम्र विनंती. वन्स अगेन थँक्यू सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. अँड दॅट्स इट फॉर द डे गाईज. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.